तर सगळ्या माझ्या इन्स्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिलीला आपल्या मराठी दिनाच्या मराठी भाषेच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज मराठी भाषेचा दिवस आहे आपल्या महाराष्ट्रात. आपली शाळा तर चला, आज शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तर पोरीला माझ्या मराठी लूक करायचा आहे आणि ते तिला बनून जायचं आहे कुंभार, म्हणजे कुंभारचा लूक क्रिएट करायचा आहे. पण ती काय मला करूच देत नाही, म्हणती मम्मी असं कर तसं कर तसं कर. बघू शकता की ती चिडचिड करते. छोटंसंच आहे तर कसं चिडचिड करते बघू शकता. मग फायनली बळबळ बघा कसं केलं मराठी लूक, कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि 1 घंट्याच्या बाद मी तिला 1.5 तासाच्या बाद तिचं हे बघा असं लूक केलं. चला पुढं दाखवते. तर बघू शकता असं मस्त तिला मला काय पार्लर वगैरे न्यायची गरज नाही, मीच पार्लरवाली आहे, तर मी नाही का घरच्या घरी करू शकते पोरांचं, नाही का बघू शकता. तर सिंपल असा तिची हेअरस्टाईल वगैरे नाही का बघू शकता. असं मराठी आपली मराठी म्हणजे भारीच आहे ना. तर बघू शकता असं मस्त थोडासा लाईटली थोडंसं नाही का लुक द्यायला, क्रिएट करायला असं छोटं ती बोलती टीचरनी सांगितले लाईटली मेकअप करायला, तर म्हणून थोडासा लाईटली मेकअप केलाय बघा तिचा. थोडासा असं आपल्या इथं काय लावत वगैरे नाही, मी तर नाही लावत, तर बघा पोरांच्या हौसेसाठी करायला लागतं. तर बघू शकता असं मग फायनली असं करत चालले होते. तर मम्मा असं कर, मम्मा तसं कर. फायनली बघा असं मेकअप वाटत पण नाही की मी असं नॉर्मल थोडंसं फक्त लावले, तर असं कसं क्यूट दिसतंय ना कुंभारी. तिच्या पप्पांनी तिच्यासाठी मटकं पण आणलंय छोटंसं बघू शकता. आणि असं आजीला दाखवून, आजीची तब्येत खराब आहे तरी आजी किती खुश होती बघू शकता. तर पुन्हा तिला बघितलं की आजीचा मूडच फ्रेश झाला बघू शकता इकडं. आणि आजीला दाखवत होती मग आज पप्पांनी असं मडकं आणलंय असं तसं. मग असं घेऊन बघा शाळेमध्ये चाललंय. तर बघा आजीसोबत कसं चाललंय गप्पा. तर कमेंटमध्ये सांगा थोडीशी आजीसारखी दिसती ना. तर हे बघा कसं बसले मोठ्या बाईसारखं. फक्त 10 इयर्स आहे, तर 10 वर्षाचा आहे फक्त. मग असं माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत त्यांच्या तिथं बसलो. आणि मैत्रीण पण म्हणत होती मस्त तयार करते बाबा, तुला काही गरज पण नाही बाहेर वगैरे. तर बघू शकता रिक्षा आली, फायनली शाळेत जायचा टाईम झाला. आणि असं माझी क्युटी पाय बघा रिक्षात कसं बसले. तिलाच फक्त 2-3 सांगितलं होतं मराठी लूक, आणि तिला बोलायचं पण होतं. आणि मग बहिणीला बघून ही बघा माझी पुतणी आहे. तर आमच्या इथं असं भेदभाव बिलकुल चालत नाही. तर मी असं पोरांमध्ये बिलकुल भेदभाव करत नाही, ही पण माझीच मुलगी आहे बरं का. तर आमच्या घरी असं चालत नाही आणि मलाच ते आवडत नाही बरं का. मग असं बघा मला पण दीदी करणार थोडंसं, काकी विकी नाही म्हणत, दीदीच म्हणते. मग असं थोडंसं तिच्या मनाच्या इच्छेसाठी असं छोटंसंच आहे ना, तर तरी पण तिचं मन भरलंच नाही, तरी स्वतः करत होती. तर म्हटलं कर बाई घे. मग केला तिने, तिचं ती करत होती. मग मी हे सगळं त्यांचं मुलींचंच आहे बरं का, ह्यात माझं काहीच नाही. मग ते थोडंसं करून दिलं आणि मग हे आवडलं आणि पोटापाण्याचं बघावं म्हटलं. तर चला असं पोटापाण्याचं बघावं. सकाळपासून पोरांच्या घाईमध्ये काय खायलाच भेटत नाही, खूप सकाळी घाई असती. मग फायनली असा मस्त बघा नाश्त्याला बनवलं. व्हिडिओ बनवायला एडिट करायला पण टाईम नाही. माझ्या पोरीनं बनवलं पण ते काय तिला जमलंच नाही व्हिडिओ काढायला. ती छोटी आहे ना माझी पुतणी. तर बघा आज चपले बेत होता, वाटाणा बटाट्याची भाजी, हा भात होता. आणि इकडे चपात्या केल्या. अहो आले ते म्हटले पापड पण तळ थोडे, मग पापड पण तळले. तिकडं बघू शकता जेवण फायनली अर्ध झालं होतं आमचं. मग म्हटलं अरे छोटंसं व्लॉग काढा. मग सगळे जेवण झालं असं तसं. आणि मग चला आजसाठी एवढं. तर जय महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला बाय, आजसाठी एवढंच.